नमस्कार. मुलांना रोज काही ना काही चटर-पटर हवं असतं. मग त्यांचा हेल्थचा विचार करून मी आज एक डिश तयार केली आहे, चीज कॉर्न बॉम्ब्स. चला पाहूयात. मी एक कॉर्न घेतलेला आहे, तो उकडून घेतलेला आहे. त्याचे दाणे काढून मी जाडसर वाटून घेतलेले आहेत. ते साधारणतः माझं 1 कप भरलेलं आहे. 1 कप कॉर्न क्रश, 1 कपाला मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेले आहे. साधारणतः 2 ते 3 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकता. अर्धा टेबलस्पून मी ऑरिगॅनो घेतलेले आहे. अर्धा टेबलस्पून मी लाल क्रश घेतलेला आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर बारीक कट करून मी त्यामध्ये टाकलेली आहे. चवीनुसार मीठ मी घेतलेलं आहे. थोडीशी मी आता त्यामध्ये हळद, साधारणतः 1/4 टेबलस्पून मी हळद त्यामध्ये टाकलेली आहे. हळद टाकल्यामुळे त्याला छान असा रंग येतो. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी न वापरता मी हे सगळं मिक्स केलेलं आहे. मध्ये रवा असल्यामुळं ते असं बांधलं जातं. आता मी एक गोळा तयार केलेला आहे. गोळ्याच्या मधोमध बारीक कट केलेले चीज क्यूब मी घेतलेला आहे, त्यामध्ये भरलेला आहे. गोळा बंद करून घेतलेला आहे आणि छान असे सगळे मी चीज बॉम्ब्स तयार करून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला भाजायचे आहेत. मी तळणार नाहीये ते, त्यासाठी मी आधीच पॅन आहे, आप्पे पॅन, ते गरम करून घेतलेलं आहे. मंद आच केलेली आहे. मंद आचेवरती आता मी ते तेल टाकून घेत आहे. तेल टाकल्यानंतर आपण जेवढे ते बॉल्स किंवा गोळे तयार केलेले आहेत ते त्यामध्ये मी आता भाजायला ठेवणार आहेत. छान असे आपल्याला ते मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, कारण ते आतमधनं पूर्ण शिजले पाहिजे आणि बाहेरून छान असे क्रिस्पी पण झाले पाहिजे. आपण तळत नाही आहोत, त्यामुळे आपल्याला ते क्रिस्पी करण्यासाठी मंद आचेवरती मी करून घेतलेले आहेत आणि सगळ्या बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः मला 10 ते 15 मिनिटं हे भाजायला वेळ लागलेला आहे. छान असे गोल्डन ब्राऊन आपले भाजलेले आहेत, तयार झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्हाला मी ते एक फोडूनही दाखवते. त्यामधलं चीज कसं मेल्ट झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याला क्रिस्पीपणा कसा आलेला आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.